डॅड, तुम्ही इथे आहात होय? घरभर शोधत होते तुम्हाला. बरं कॉफी घ्या, थंड होईल. डॅड, बोला ना काहीतरी. मला माहितीये तुम्ही आमच्यावर चिडला आहात, पण या सगळ्यात माझी काय चूक आहे? काल सुद्धा सुजित तुमच्याशी कसंही बोलला, कसंही वागतोय तो. तुम्ही गेल्यानंतर मी त्याला खूप कन्व्हिन्स केलं, चल डॅडकडे बोल, त्यांच्याशी माफी माग. पण तो ऐकतच नाहीये माझं. मी काय करू? डॅड तुम्हीच सांगा, माझा काय फॉल्ट आहे? नका ना रागावू, बोला ना माझ्याशी प्लीज. माझा तुझ्यावर राग नाहीच आहे संचिता, पण सुजितराव हाताबाहेर जाऊन जे वागतायत ना, ते माझ्या करिअर आणि माझ्या पोझिशन साठी खूप धोकादायक आहे. आणि समजा माझ्या करिअरला आणि माझ्या पोझिशनला धक्का बसला ना, तर ह्या सगळ्या घराला हे भोगावं लागेल, हे पण विसरू नकोस. आणि ते म्हणतात ना, सुक्याबरोबर ओलही जळतं, तसं सुजितरावांवरचा राग तुझ्यावर निघू नये असं जर वाटत असेल ना, तर सुजितरावांना जरा कंट्रोल मध्ये ठेव. मी काय म्हणतोय आणि का म्हणतोय हे लक्षात येते ना तुझ्या? हो डॅड. सुजित आता हाताबाहेर गेलेला आहे, त्याला थोडाफार मुठीत ठेवायचं असेल तर संचिताचीच मदत होऊ शकते. संचिता माझ्या कामाची आहे. अरे हे काय? मणी, नीलम, शालिनी, संचिता, सुजितराव कुठे आहेत? शालिनी मॅडम, संचिता आणि सुजित सर त्यांच्या रूम मध्ये जेवले. मणी सर आणि वॉर्डन मॅडम येत आहे. हे असं उशीर आलेलं मला अजिबात आवडत नाही. अरे या या या, नीलम, मणी या, बसा. नीलम, एवढा वेळ का लागला? कसं आहे ना, गरम गरम जेवलं की अंगी लागतं. स्वानंदी, त्यांना वाढ. ठीक आहे. तू पण बस ना. नाही नको, तुम्ही जेवा, मला जास्त भूक नाही, मी नंतर जेवेन. स्वानंदी, तू पण बस. बरं स्वानंदी, स्वतःची काळजी घेतेस ना? हो. आता तुझी डिलिव्हरीची डेट काही दिवसावरच आहे, तेव्हा औषधं वेळेवर घेतेस ना? कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस घेऊ नको. हो. मणी, कुठल्या हॉस्पिटलमध्ये तिला ऍडमिट करणार आहेस तू डिलिव्हरीसाठी? नेहमीच्या ठिकाणीच, कुर्लेकर. अरे वा, डॉक्टर कुर्लेकर मला माहिती आहेत, ही इज द बेस्ट. बघ, ऍडमिशन घेताना काही प्रॉब्लेम आला तर मला सांग. आता पैशाची व्यवस्था कशी करायची, हॉस्पिटलमध्ये धावपळ कोण करणार, तिच्या बरोबर कोण तिथे थांबणार, ह्या सगळ्याची अजिबात चिंता करू नकोस तू. आपण सगळे आहोत ना रे. शिवाय शालिनी आहे, संचित आहे, सुजित आहे. म्हणजे आपण सगळेच आहोत ना. अजिबात काळजी करू नका तुम्ही.